गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्ल्ड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता झालेली आहे आफ्टरनून आणि दुपारी बनवत आहे काहीतरी स्वादिष्ट. तर ते काय बनवणार आहे पुढे तुम्हाला माहीत पडेलच. पण आहे त्यासोबतच वीकेंड, स्लो वीकेंड आहे. सकाळी लेट उठलो, जिम गेलो नाही आणि भरपूर काही गोष्टी. तर ठीक आहे, तर दीपाली काय बनवते तुम्हाला मी पुढे दाखवतो. चला, तरी ते बनवत आहे जियानासाठी शिरा. हा तुझ्यासाठी शिरा बनत आहे. आहे आजी पण. जा ना मग तू आजी जवळ जा. जा जियाना जा. चला, तर याच्यामध्ये टाकत आहे जियानाला खायचंय ना. हा मग बनवू दे ना. रवा टाकला, रवामध्ये गरम पाणी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकत आहे आम्ही डेट्स फॉर स्वीटनर. जियाना काय झालं? हिला काय झालं माहिती नाही. कधी कधी खेळते, कधी कधी असा त्रास देते. तिला भूक लागल्यावर ती तशी करते है ना. भूक लागली, डॅडी येत नाही. वाव, यम्मी यम्मी. जियाना खाणार आहे का यम्मी यम्मी आता? जियाना खाणार आहे? जियाना नाही, पण माझ्या खिशामध्ये रिमोट. तिला रिमोट पाहिजे. कशाला पाहिजे? नाही, टीव्ही नाही बघायची ना. तू गुड गर्ल आहे. तुझी बुक घेऊन ये बरं. बुक आणि पेन कुठे आहे? जियानासाठी रव्याचा शिरा, त्याच्यामध्ये तिने डेट्स यूज केले ॲज अ स्वीटनर. याच्या अगोदर पण ही रेसिपी शेअर केलेली आहे आणि आता परत दीपालीने तिच्यासाठी बनवलेलं आहे, कारण मे बी तिला आता भूक लागलेली आहे. चला, तर मग आता दीपाली नेक्स्ट माझ्यासाठी काय बनवणार आहे, मम्मीसाठी काय बनवणार आहे पुढे ती नक्की शेअर करेलच. पण आता येतो आहे जियानाचा बड्डे, तर त्याच्या प्रिपरेशन आमच्या चालू झालेल्या आहेत. तर आम्ही कुठे जाणार आहे, काय करणार आहे हे तुम्ही गेस करतच असाल. पण जर तुमच्या डोक्यामध्ये काही असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की आमचा नेक्स्ट प्लॅन काय राहू शकतो आणि आम्ही कुठे जाऊ शकतो. इथे शिरा रेडी. आता मी बनवते केक, माझं फेवरेट, जे लास्ट टाइम बनवलेलं होतं पण रेसिपी नव्हती शेअर केली. सो दोघे आले आणि आता आम्ही जातोय बाहेर, बिकॉज आज आहे सॅटर्डे आणि आज खरंच दिवस कसा गेला कळलं सुद्धा नाही. आता वाजले 7, रेडी होता 7 वाजले आणि आता आम्ही सगळे घराबाहेर जातोय. चला, कुठे जाऊ हे तुम्हाला पुढे कळेलच, बिकॉज आम्हाला सुद्धा माहिती नाही, अजून काहीच प्लॅन झालेला नाही. चला चला, ये माझ्यासोबत. चल पडली, डोळे बंद केले मग. कोण पडली? चल. तर हे आमचे सबस्क्रायबर्स आहे आणि आमच्या सोसायटीमध्येच राहायला येणार आहेत, अजूनपर्यंत आले नाही. तर असं खूप छान वाटतं जेव्हा स्वतःहून येऊन बोलतात आणि आम्हाला विचारतात आणि आमच्याशी भेटतात. खरंच खूप छान वाटतं. थँक्यू सो मच ताई. जे ना हाय म्हण, हाय तर म्हण. मी तुला बघत असते ना व्हिडिओमध्ये. मग काम सुरू असेल ना तुमचं पण आता? हो, आता म्हणजे क्लिनिंग वगैरे करून देईल. कुठल्या साईडने? ह्या बाजूने तिकडच्या बाजूने? गार्डनच्या समोर. ओके, माझाही ह्या बाजूचा फ्लॅट आहे. आणि प्रणव आला. प्रणव गेला होता आईबाबांकडे. खूप लेट केलं पण तू है ना.
जायचंय ना, जायचंय ना. पप्पा बसले ना. बसले. पप्पा शांत शांत आहे आज, म्हणजे थकल्यासारखं वाटत आहे का? अरे पाऊस ताप वगैरे पाऊस नाही, तापच्या सगळ्यात पाऊस नको यायला. मम्मी कुठे? मम्मी इकडे होती, असेल इकडेच. त्याला दाखवलंय, समजून सांगितलं आईला. हे इकडे. तेच तर म्हंटल, येशीलच ना तू माझ्याजवळ. बस ना तू हिच्या जवळ बस ना, आजी जवळ बस. गाडी दाखवते. कुठल्या कॅरेक्टरला जायचं? तेच आपलं ते ट्रॅफिक पार्क. काय ए, असं नाही करायचा, असं नाही करायचं, नीट खा. चलो, व्हॉट इज युअर नेम? जेना. जेना दीपाली प्रणव चापले. म्हण म्हण. जेना दीपाली. व्हॉट इज युअर मम्मा? नाही, मम्मा थोडी लिहावं लागेल तुला, माझं नाव लिहावं लागेल. व्हॉट इज युअर मदर्स नेम? चला, जियानामध्ये एक नवीन चेंज आहे, तो म्हणजे हे आहे की डायपर यूज करत नाही आम्ही सध्या. डायपर पूर्णपैकी सुटलेला आहे, घालून पण दिलं तर ती तेवढे तास त्याच्यात सूच नाही करत, म्हणून मग आता डायपर, विदाऊट डायपरच आम्ही तिला ठेवत आहे. क्लॅप फॉर जियाना. है ना जियाना? मम्माचे एक एक काम वाढवते ना जियाना तू आता. आधी सोपं होतं, डायपर घालून दिलं की टेन्शन नाही. आता तर कुठे मम्मा सुसू. नाही, आता नाही लागली, आताच म्हणजे ना करून आलेली आहे ना. हा, डॅडी काय? डॅडी ड्राईव्ह करतोय. थंडी लागत आहे का? आपण कुठे चाललो? कुठे चाललो आपण? एसी चालूच होता. आम्ही चाललो जियानासाठी गिफ्ट घ्यायला, बर्थडेचं गिफ्ट. आजी आजोबा घेऊन देते ना, घ्यायचं ना. काय पाहिजे तुला? मम्मी अम्मी पाहिजे ग. आणि अम्मी मध्ये काय सांगू का? फ्रुट्स. फ्रूट घरी आणले ना, आबा घेऊन आले, आजोबा घेऊन आले ना फ्रुट्स आता तुझ्यासाठी. खूप सारे फ्रुट्स घेऊन आले, ड्राय फ्रुट्स घेऊन आले. असं नाही करायचा, नीट नीट वाग ना. कसं वाटत आहे जियाना? हाऊ आर यू फीलिंग? छान. मला पण सॅटिस्फॅक्टरी फील होत आहे. का? तिला छान वाटत आहे ना, स्ट्रिक्ट पॅरेंट भेटल्यावर पण. पार्किंगला काही जागा नव्हती, तर त्यामुळे मला थोडं ट्रॅफिक पार्क जिकडे आहे तिकडे मला गाडी पार्क करावी लागली, कारण कॅरेट लाईनच्या अगदी अपोजिटला कंटिन्युअस तुम्ही बघू शकता लाईनमध्ये गाड्या लागलेल्या आहे. तर येस, मला पार्किंग भेटली. आता मी जात आहे टुवर्ड्स कॅरेट लाईन. जियानाचा येतो बड्डे, तर त्यामुळे आम्ही आता मम्मी पप्पांकडनं तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला तिथे आलेलो आहे. तर बघू जियानासाठी ते काय गिफ्ट देतात आणि कसं कशामध्ये गोल्डमध्ये ते गिफ्ट देतात ते आपण बघू पुढे. चला, आता तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. दीपाली, जियाना, मम्मी पप्पा हे यांना मी ऑलरेडी ड्रॉप केलेलं आहे आणि आता मी जातो. चला, आता कॅरेट लेनमध्ये आलेलो आहे. लेट्स सी काय आवडतं. तिथे जियाना झोपलेली आहे आणि मम्मी पप्पांकडनं जियानासाठी गिफ्ट. झालं का काम? थँक्यू मॅडम.
थँक्यू. बाय बाय करून दे, बाय करून दे आता. आम्ही घ्यायला गेलो तो गिफ्ट आणि तिथून आलो केक घेऊन. थँक्यू सो मच कॅरेटलँड. ओ पप्पा आता घेऊन देऊन द्या मम्मीला फुल. मम्मी म्हणतो ती ना. कितीला आहे दादा? द्या. आहे का मम्मा 20 रुपये चेंज माझ्याकडे? हो माझ्याकडे. थांब. त्यांनी सेलिब्रेशन केलं. हे तुझ्यासाठी. तुझ्यासाठी. वा मी तुला दिलं आणि तू तिला देते. असं असतं ना. जियाना तुझा तो बर्थडे पण स्टार्ट झाला का आधी? आतापासूनच. थँक्यू पण. थँक्यू कॅरेटलँड मन. आजी आजोबाला बघत थँक्यू. आजी आजोबाला तर म्हटलं रे केक बर्थडे. आजी आजोबाला तर म्हणतच येते. थँक्यू कॅरेटलँड फॉर सेलिब्रेटिंग माय डॉटर्स बर्थडे. अँड थँक्यू सो मच मम्मी पप्पा फॉर दिस. येस तर यात काय घेतलंय हे मी नक्की तुम्हाला घरी जाऊन दाखवेल. जियानाचं गिफ्ट बर्थडेच्या दिवशी. हा बर्थडेच्या दिवशी दाखव. चला आता जेवण करायला कुठे चालायचं? काय खायचंय? ओ पप्पा काय खायचंय पण? आला का मग लक्षात? सगळंच लक्षात आलं मग. जरा कुठे आलो आपण? आम्ही खायला आलो. अरे अरे चला. काय मम्मा? कुठे गेलो तुम्ही? का कशी करते माहिती का? डॅडी मी इकडेच खाऊन घेते बाहेर. अच्छा मग घरी जाऊन जेवायची गरज नाही. मम्मा अगं थांब ना, मी इकडेच खाऊन घेते. तो प्रणवच बसवेल तिला त्याच्यावर. टाकून देते पाळण्याजवळ. एक असा टेबल आणि चेअर. तरीच आमचा आता डिनर आटोपलेला आहे आणि आता आम्ही जातोय घरी. आणि घरी जाऊन सगळ्यात अगोदर अगोदर घेऊ एक सुंदर पान आणि त्यानंतर जाऊ आम्ही घरी आणि
करू आराम म्हणजे मग उद्या परत एक नवीन दिवसाची सुरुवात. चला तर मम्मी पप्पा गेले आहे बाहेर. दीपाली खेळवत आहे झियानाला. नॉनव्हेज खायसाठी का जात एक सो डे एंड्स विथ दिस. चला तसं होतं आजचा दिवस. छान असं डिनर झालं. नक्की जर तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये नसेल गेले तर नक्की जाऊन ट्राय करा. अमेझिंग फूड. ॲम्बियन्स खूप छान आहे आणि क्राऊड खूप छान असतो तिथे. तर झियानाचा काय मग जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट देतं. आज पप्पांची खूप मज्जा झाली. आम्हा सगळ्यांना तिखट वाटलं पण पप्पांना खूप मजा आली. पप्पांना खूप टेस्टी वाटलं जेवण आणि टेस्टीच होतं. फक्त थोडं तिखट होतं, स्पायसी होतं. म्हणजे पप्पा खातात, आम्ही नाही खात. तर येस चला असा तर दिवस आजचा खूप सुंदर. उद्या आहे संडे. बघू उद्याचं काय प्लॅन. चला तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय 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 बाय.